जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो। सर्वप्रथम आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। कोणी व्हिडिओ स्किप करू नका, एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, मुंबई येथील हाजी अली दर्गा ही कोणत्या साली बनवण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक ए 1431 साली मुंबई येथे हाजी अली दर्गा बनवण्यात आली होती। पुढील प्रश्न, भारतीय इतिहासात आत्तापर्यंत किती राष्ट्रपती बिनविरोध निवड झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ए एकच राष्ट्रपतींची बिनविरोध निवड आतापर्यंत झालेली आहे। पुढील प्रश्न, भारतीय चलनातील 2000 रुपयाच्या नोटाचा आकार पुढीलपैकी कोणता आहे? तर बघा ज्या 2000च्या नोटा होत्या जे की सध्या बंद पडल्या आहेत त्यांचा आकार 66 mm बाय 166 mm इतका होता। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दोन भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा म्हणजे युनोच्या भाषा आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक बी अरबी आणि चायनीज या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत। पुढील प्रश्न, भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहापैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता? तर बघा सर्वाधिक वजनाचा उपग्रह GSAT-17 हा सर्वाधिक वजनाचा उपग्रह होता। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी म्हणजे अर्धसैनिक बल नाही? तर बघा सशस्त्र सीमा बल म्हणजे SSB, इंडो तिबेट पोलीस बॉर्डर पोलीस दल म्हणजेच ITBP, आसाम रायफल आणि ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय रायफल हे निमलष्करी दल या गटात मोडत नाही। पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राटुफा इंडिका। पुढील प्रश्न, भारतातील 2 राज्याच्या स्थळ सीमेवर येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? तर बघा गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमावरती नवापूर हे शहर वसले आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक सी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेनिस युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी 1987 साली एलिफंटा लेणी, ज्यास घारापुरी लेणी देखील या नावाने देखील ओळखले जाते, जे की रायगड या जिल्ह्यात आहे, 1987 साली युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झाला होता। पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली? तर भारताचे लॉर्ड कॅनिंग जे पहिले व्हॉइसरॉय होते त्यांच्या काळात म्हणजेच 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायाधीश कोण आहेत? शक्तिकांत दास। जसे त्यांच्याबद्दल जसं की रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर आहेत, त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे देखील न्यायाधीश लक्षात ठेवावे, जे आहेत देवेंद्र उपाध्याय। शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी सुधारक नावाने वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक सी नागपूर, पणजी आणि औरंगाबाद या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय जे 47वे न्यायाधीश म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो। पुढील प्रश्न बघा, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? तर बघा महाराष्ट्रात लोकसभेवर 48 इतके सदस्य नेमले जातात आणि राज्यसभेवर 19 इतके सदस्य नेमले जातात आणि ते एकूण जर पकडले तर 67 इतकी त्यांची गणसंख्या मोजली जाते। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड
प्रोजेक्टसाठी तंत्रज्ञान पुरवले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 नेदरलँड या देशाने पुरवले होते. पुढील प्रश्न, वर्मा देशाचा शेवटचा राजा जो की थिबा राजा या नावाने ओळखला जातो तो कोणत्या ठिकाणी मरण पावला? तर बघा ऑप्शन क्रमांक सी रत्नागिरी या जिल्ह्यात थिबा राजा हा मरण पावला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात राज्यात व्यावसायिक वाहन चालवण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी 20 वर्ष, 18 नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा विजापूर आदिलशाही, अहमदनगर निजामशाही, बिदरशाही, गोलकोंडा इमादीशाही नाही. ऑप्शन क्रमांक डी यात चुकीचं आहे. पुढील प्रश्न, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे तीन युद्ध खूप महत्त्वाचे आहे. पहिले युद्ध 1526 साली, दुसरा 1556 आणि जे तिसरे युद्ध 1761 या साली झाले होते. पुढील प्रश्न, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1947 साली मसुदा समिती नियुक्ती करण्यात आली होती, ज्यात 7 सदस्यांचा समावेश होता, म्हणजे एक अध्यक्ष आणि 6 सदस्य. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 22 जुलै 1947 साली. राज्य पुनर्रचना आयोग ज्याची स्थापना 1953 साली झाली होती त्याचे अध्यक्ष कोण होते? तर बघा फाजल अली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. मूलभूत कर्तव्यांचा भाग 4 क मध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी धर्म स्वातंत्र्याचे अधिकार या संबंधित 25 कलम संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक बी स्वर्णसिंह समिती यांच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. मूलभूत कर्तव्य एकूण 11 प्रकारचे मानले जातात. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर बघा कलम 123 हे राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा घटनाक्रम आणि प्रक्रिया. 54 उपराष्ट्रपतींची निवडणूक, 61 राष्ट्रपती महाभियोग, 72 राष्ट्रपतींचा देयचा अधिकार आणि 69 उपराष्ट्रपतींची शपथ. तर बघा ऑप्शन क्रमांक ए 54, कारण उपराष्ट्रपतींची निवडणूक ही कलम 66 मध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक सी 22 इतके लोकलेखा समितीमध्ये सदस्य असतात. 22 भाषांनाच भारतीय राजभाषा दर्जा देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी रायगड या जिल्ह्यात माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा एकमेव मंदिर सिद्धविनायक अष्टविनायकाचे अहमदनगर या जिल्ह्यात आहे. रायगड या जिल्ह्यात अष्टविनायकाचे 2 मंदिर आहेत आणि पुणे या जिल्ह्यात एकूण 5 अष्टविनायकांचा समावेश होतो. पुढील प्रश्न, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो, म्हणजे कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? तर बघा कसारा घाट ज्यालाच आपण थर्ड घाट या नावाने देखील ओळखतो, तो नाशिक आणि मुंबई या 2 शहरांना जोडतो. पुढील प्रश्न, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी राजस्थान. पुढील प्रश्न, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विशालगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे.
पुढील प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न, राज्य निर्मिती होण्याचा योग्य क्रम ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड आणि तेलंगणा. तेलंगणा हे सर्वात अलीकडील राज्य आहे. ज्यावेळी ते निर्माण झाले होते त्यावेळी ते 29वे नंबरचे राज्य गणले गेले होते, पण जम्मू काश्मीरला केंद्रशासित दर्जा दिल्यामुळे तेलंगणा हे आता 28वे राज्य गणले जाते. पुढील प्रश्न, कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, इक्वेडोर. पुढील प्रश्न, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, तुर्कस्तान. पुढील प्रश्न, जुलू जमात कोठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी जुलू जमात आढळते. पुढील प्रश्न, सुएझ कालवा कोणत्या 2 शहरांना महासागरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक बी, भूमध्य सागर व लाल सागर, ज्यास आपण तांबडा सागर या नावाने देखील ओळखतो. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र या राज्यात कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे. महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, शिवसमृद्ध नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, कावेरी. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा दक्षिण मध्य झोन विचारल्यास सिकंदराबाद आणि फक्त दक्षिण झोनचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण केले आहे? तर राष्ट्रकूट यांच्या काळात अजिंठा वेरूळ, जे की संभाजीनगर या जिल्ह्यात येते, यांच्या काळात निर्माण केले गेले होते. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बघा हंगेरी या देशाची राजधानी बुडापेस्ट आहे. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. बघा ब्राह्मो समाज बाळ गंगाधर टिळक, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, युवा बंगाल आंदोलन हेनरी डेरिजिओ आणि रामकृष्ण मठ स्वामी विवेकानंद. तर बघा ऑप्शन क्रमांक 1, ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय यांनी 1828 साली स्थापन केलं होतं. बाळ गंगाधर टिळक हे उत्तर चुकीचं आहे. पुढील प्रश्न, सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. 1885 मुंबई तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी झालं होतं. टोटल 72 प्रतिनिधी इतके या अधिवेशनात हजर होते. हे अधिवेशन पुणे या ठिकाणी नियोजित होते, पण पुण्यात प्लेगची साथ असल्यामुळे मुंबई या ठिकाणी हे स्थलांतरित करण्यात आले होते. पुढील प्रश्न, सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक सी, श्यामजी कृष्ण वर्मा. 1905 मध्येच बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांच्या काळात झाली होती. पुढील प्रश्न, मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? 1881 साली लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी हे वृत्तपत्र काढले होते. मराठीचे इंग्रजी भाषेतनं होते आणि केसरी हे आपल्या मायबोली भाषेतनं प्रकाशित होत होते. पुढील प्रश्न, कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी क्राऊनकडे गेला? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, भारत सरकार अधिनियम 1858 यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार महाराणीकडे सोपविण्यात आला होता. पुढील प्रश्न, मॉर्लेमेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, 1909 साली मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा आहे. 1909 सालीच मुस्लिम समाजांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे झाला होता. बंगालची फाळणी आपला रोलेक्ट ॲक्ट कायदा आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड योजना देखील 1919 सालीच झाली होती. पुढील प्रश्न, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर बघा पहिल्या गोलमेज जी 1930 साली झाली होती
त्यावेळी लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते. पुढील प्रश्न, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर बघा 1930 मध्ये झालेलं सविनय कायदेभंग याशी संबंधित दांडी यात्रा संबंधित होती. पुढील प्रश्न, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडियाचे लेखक कोण आहेत? तर भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी हे त्याचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, इंडियन बॉटनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता. पुढील प्रश्न, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर 1917 साली चंपारण्य सत्याग्रह जो नीड या पिकाशी संबंधित होता तो महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह गणला जातो. पुढील प्रश्न, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरला असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी 14 एप्रिल हा कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस आहे? तर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा ज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. पुढील प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बाळ गंगाधर टिळक यांनी हा गीता रहस्य लिहिला होता. पुढील प्रश्न, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हे पालघर तालुक्यातच आहे. पुढील प्रश्न, सिक्कीम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक सी, गंगटोक. आगरतळा कसली राजधानी आहे? त्रिपुरा. कोहिमा नागालँड. गुवाहाटी राजधानी नाही आहे, आसामची दिसपूर राजधानी आहे. गुवाहाटी हे आसाममधील शहर आहे. पुढील प्रश्न, भारत व चीन यांच्या सीमेला नाव काय? तर बघा भारत आणि चीन मॅकमोहन या नावाने त्या सीमा आखली गेली आहे. रेड क्लिफ भारत आणि पाकिस्तान. पुढील प्रश्न, विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर विटॅमिन एच्यामुळे रातआंधळेपणा ऑप्शन क्रमांक सी हा आजार उद्भवतो. बेरी रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर B4 विटॅमिन बी नुसार बेरी हा रोग होत असतो. पुढील प्रश्न, शांत स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर विज्ञान या क्षेत्राशी शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार संबंधित आहे. पुढील प्रश्न, लॅक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजतात? तर लॅक्टोमीटरने दुधाची शुद्धता मोजली जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणजे पश्चिम वाहिनी नदी गणली जाते? तर सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वाची नदी गणली जाणारी तापी ही नदी पश्चिमेकडे वाहते. तापिया आणि नर्मदा हे प्रमुख 2 पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पुढील प्रश्न, थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? तर थर्मामीटरमध्ये पारा या धातू वापरतात. पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे. परभणीला काय आहे? वसंतराव कृषी विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न, भीमाशंकर हा ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर त्या ठिकाणी आपला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आढळतो. पुढील प्रश्न, ब्रह्मदेशाचा राजा महाराष्ट्रात कोठे राहिला आहे? तर ब्रह्मदेशाचा थिबा राजा महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्यात राहिला आहे. पुढील प्रश्न, CPU या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा CPU या शब्दाचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिलं राज्य कोणते? तर भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे. पुढील प्रश्न, भिलाई हा लोह पोलादाचा कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड या राज्यात भिलाई हा लोह पोलादाचा कारखाना आहे. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. बघा सिंहगड पुणे, सातारा पुरंदर, कोल्हापूर पन्हाळा, रायगड मुरुड जंजिरा. तर बघा ऑप्शन क्रमांक बी, पुरंदर किल्ला साताऱ्यात नाही तर पुणे या जिल्ह्यातच आहे. पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च संवैधानिक पद कोणते? तर बघा राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च संवैधानिक पद आहे. राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे पंतप्रधान हे सत्ताधारी प्रमुख असतात. राष्ट्रपतींची निवड कलम
52 नुसार राष्ट्रपतींची नेमणूक केली जाते आणि राज्यात राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व म्हणून काम पाहतात. पुढील प्रश्न, संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात? तर संसदेच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात. पुढील प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असतात. पुढील प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे अमरावती या जिल्ह्यात आहे. चिखलदरा या ठिकाणी महाराष्ट्रात एकमेव कॉफीची लागवड केली जाते. पुढील प्रश्न, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? 1955 साली स्थापन झालेला महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते? तर शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम हृदय करत असते. पुढील प्रश्न, खालीलपैकी तारा कोणता आहे? तर खालीलपैकी सूर्य हा एक तारा आहे. पुढील प्रश्न, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? तर भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. अरबी समुद्र पश्चिमेस आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर दरवर्षी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरत असते. पुढील प्रश्न, कांदा उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. नाशिक या जिल्ह्यात लासलगाव या ठिकाणी मोठी कांद्याची बाजारपेठ भरवली जाते. पुढील प्रश्न, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी हल्ला झाला होता आणि 13 डिसेंबर 2023 तब्बल 22 वर्षांनी देखील संसदेवर हल्ला करण्यात आला होता. पुढील प्रश्न, ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचे संस्थापक होता? तर अल कायदा या संघटनेशी संबंधित ओसामा बिन लादेन होता. पुढील प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली. तर बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, ज्याला आपण RSS नावाने ओळखतो, डॉक्टर केशव हेडगेवार यांनी नागपूर या ठिकाणी 1925 साली RSSची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, जम्मू काश्मीर संबंधित संविधानाचा विवादित अनुच्छेद कुठला होता? तर कलम 370 नुसार जम्मू काश्मीर विवादाचा अनुच्छेद ठरला होता. आजचा शेवटचा प्रश्न, पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला होता? तर लोकनायक म्हणून ओळखले जाणारे जयप्रकाश नारायण यांनी पूर्ण आंदोलनाचा नारा दिला होता. प्रश्न कसे वाटले आवश्यक कमेंट करून सांगा. आपण अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण अजूनही आपलं चॅनल जॉईन केलं नसेल तर अवश्य जॉईन करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.